पेबल्समध्ये तुमचं स्वागत आहे. मुलांनो, आज आपण संख्याज्ञान या विषयामध्ये या धड्यामध्ये संख्यांचा लहान मोठेपणा शिकणार आहोत. तुम्ही पहिली दुसरीला किंवा त्याच्या नंतर तिसरीमध्ये एक अंकी संख्या, दोन अंकी संख्या, त्यामध्ये संख्या मोठी कोणती लहान कोणती हे तुम्ही शिकलायत. आता आपण जरा पुन्हा त्याची रिव्हिजन करूया. मला सांगा, एक अंकी संख्येपेक्षा दोन अंकी संख्या लहान येणार की मोठी येणार? म्हणजेच समजा 6 ही संख्या आहे, ही 10 पेक्षा मोठी की लहान? तर 6 ही संख्या 10 पेक्षा लहान आहे. म्हणजेच दोन अंकी संख्या ही एक अंकी संख्यापेक्षा मोठी आहे. बरोबर. आता मला सांगा, दोन अंकी संख्या ही 10 आहे आणि ही 99 आहे. दोन्ही दोन अंकी संख्या आहेत. मग त्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती येईल? मुलांनो, दोन अंकी संख्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे? तर ज्याचा अंक, दशकाचा अंक मोठा. बघा, इथे 9 आहे आणि इथे पण दशकाचा एक अंक आहे. ज्या संख्येमध्ये दशकाचा अंक मोठा, ती संख्या मोठी. आता पाहूया 56 आणि 65. यामध्ये कोणती संख्या मोठी आहे? तर 65. का? बघा, दशकाचा अंक कोणाचा मोठा आहे? तर 65चा 6 आणि 56 मध्ये 5 हा दशकाचा अंक आहे. म्हणजे कोणती मोठी संख्या झाली? 65. तसंच तीन अंकी संख्यामध्ये सुद्धा मोठा अंक हा शतकाचा असतो. दोन जेव्हा संख्या असतील तीन अंकी, तेव्हा शतकाचा अंक जो असेल तो बघायचा. शतकाचा अंक जो मोठा असेल ती संख्या मोठी. दोन अंकी संख्यापेक्षा तीन अंकी संख्या ही मोठी असते. जशी एक अंकी संख्यापेक्षा दोन अंकी संख्या मोठी असते, तशीच दोन अंकी संख्यापेक्षा तीन अंकी संख्या ही मोठी असते. समजतंय? आणि त्याचप्रमाणे तीन अंकी संख्यापेक्षा चार अंकी संख्या मोठी असते. आता आपण हेच वेगळ्या पद्धतीत गणिताच्या रूपात आपण पाहूया. आता आपण एक संख्या पाहूया. 4567 आणि 4325. बघा, 4567 आणि 4325 यामध्ये कोणती मोठी संख्या आहे? तुम्ही सांगाल की 4. तुम्ही आपल्या नियमाप्रमाणे हजाराची संख्या, आता 4 अंकी संख्या आहे म्हणजेच हजाराची संख्या, हे झालं हजार. शतक, दशक, एकक, हजार, शतक, दशक, एकक. हजाराची संख्या जी आहे, इथेही 4 अंक आहेत, इथेही 4 अंक आहेत. हजाराच्या ठिकाणी इथेही 4 आहे, इथेही 4 आहे. म्हणजेच दोन्ही समान येत आहेत. मग त्यानंतर काय बघायचं? जर हजाराचा अंक दोन्ही ठिकाणी जर समान असेल तर शतकाचं घर बघायचं. शतकाच्या घरात इथे 5 आहे आणि इथे 3 आहे. म्हणजे कोणती मोठी संख्या झाली? तर ही मोठी संख्या झाली. का? कारण इथे शतकाच्या घरात 5 ही संख्या आहे. 5 ही हा अंक आहे, तो मोठा आहे 3 पेक्षा. जर समजा इथे 4567 आहे आणि इथे पण 4565 आहे, तर इथे हजाराचं घर पण समान आहे, शतकाचं घर पण समान आहे. मग काय बघायचं आपण? दशकाचं घर. कोणतं घर? दशक. अरे, पण दशकाचं घर पण इथे समानच आहे. मग आता आपण ही कशी आपल्याला कळणार मोठी संख्या? तर एककाचं घर बघायचं. एककाच्या घरात या संख्येमध्ये 7 हा अंक आहे आणि इथे 5 हा अंक आहे. म्हणजे कोणता मोठा अंक आहे? 7. म्हणजेच कोणती मोठी संख्या झाली? 4567 ही मोठी संख्या झाली.
कशापेक्षा तर 4565 पेक्षा. कळतंय तुम्हाला की काय समजायचं याच्यावरूनच? जेव्हा 4 अंकी संख्या असते किंवा कोणतीही संख्या असते तेव्हा त्याचं सगळ्यात मोठं स्थान जे असतं, 1000, 10,000 अशी जी स्थानं असतात ते बघायचं. ते समान असेल, त्याच्यामध्ये जे मोठं असेल तो अंक मोठा. हजाराच्या 4 अंकी संख्यामध्ये पहिलं आपण हजाराचं स्थान बघायचं. हजाराच्या स्थान जर समान अंक असतील तर शतकाचं स्थान बघायचं. तिथेही जर समान अंक असतील तर दशकाचा अंकांची तुलना करायची आणि तिथेही जर समान असेल तर एककाच्या अंकांची तुलना करायची आणि त्यानुसार आपण आपली संख्या कोणती संख्या मोठी आहे ते आपण ओळखू शकतो. आता आपण त्याच आधारे ह्याच पद्धतीत आपण काही गणितं पाहूया. ती आता आपण सोडवूया. मुलांनो, आता आपण इथे काही गणितं घेतली आहेत. संख्या, लहान संख्या ओळखायची आणि मोठी संख्या ओळखायची. लहान संख्या, इथे संख्या दिली ते आपण सुरू करूया. 2123, 2123 आणि 1968. यामध्ये लहान संख्या कोणती आहे? तर कसं ओळखायचं आहे? हजाराचं स्थान. ह्या सगळ्या 4 अंकी संख्या आहेत. हजाराचं स्थान काय आहे? इथे 2 आहे आणि इथे 1 आहे. म्हणजेच कोणती संख्या मोठी झाली? कोणती झाली? इथे 2, इथे 1. कोणती आहे? 2123. ही लहान आहे की मोठी आहे? बरोबर, ही आहे मोठी. 2123 आणि लहान कोणती संख्या आहे? तर 1968. तशाच पद्धतीत दुसरी ही संख्या आहे 2342 आणि 2432. इथे मला सांगा कोणती संख्या मोठी आहे? आपल्या नियमाप्रमाणे पहिल्यांदा आपण हजाराचं घर बघतोय. हजाराचं घर आहे, इथेही 2 आहे, इथेही 2 आहे, म्हणजे समान आहे. मग आता आपल्याला काय करायला पाहिजे? हजाराच्या नंतर शतकाचं घर, मोठ्यापासून लहानापर्यंत आपण येतो. शतकाचं घर चेक करायला पाहिजे. तर इथे 3 आहे आणि इथे 4 आहे. कुठे मोठं आहे? इथे मोठं आहे. म्हणजे लहान कोणती संख्या झाली? 2342. 2342 ही संख्या लहान संख्या झाली आणि मोठी संख्या कोणती आहे? 2432. 2432. आता मला सांगा, बघा इथे 4 अंकी संख्या आहे आणि इथे 3 अंकी संख्या आहे. 3 अंकी संख्यापेक्षा 4 अंकी संख्या लहान की मोठी? मोठी. कारण इथे हजाराचं स्थान आहे, इथे हजाराचं स्थान नाही आहे. म्हणजेच इथे 0 आहे हजाराच्या जागी. म्हणजेच कोणती संख्या मोठी आहे? तर 9999. आणि कोणती संख्या लहान आहे? तर अर्थात 3 अंकी संख्या 999. अगदी सोपं आहे ना? आता आपण ही संख्या पाहूया. 6070 आणि 8079 यामध्ये हजाराच्या स्थानी कोणती संख्या आहे? कुठे मोठी आहे? तर 8079 मध्ये. आणि ते 6070 ही लहान संख्या आहे. म्हणजेच लहान संख्येच्या जागी कोणती संख्या लिहिणार आपण? 6070. आणि मोठ्या संख्येच्या जागी 8079. आता मला सांगा 5978 आणि 7539 मध्ये कोणती संख्या ही लहान आहे? अर्थातच 5978, कारण हजाराच्या जागी तिथे 5 आहे आणि ह्या संख्येमध्ये 7 आहे. म्हणजेच 5 ही 7 पेक्षा लहान संख्या असल्यामुळे, अंक असल्यामुळे 5978 ही संख्या लहान आहे आणि 7539 ही संख्या मोठी आहे. आता आपण पाहूया 9542 आणि 9549. आपल्या नियमाप्रमाणे हजाराचं स्थान 4 अंकी संख्या असल्यामुळे हजाराचं स्थान पहिल्यांदा आपण चेक करूया.
तर हजाराच्या जागी इथे 9 आहे आणि इथे सुद्धा 9 आहे. म्हणजे हजाराच्या जागी दोन्ही अंक सेम असल्यामुळे आपल्याला काहीच समजत नाही नक्की संख्या मोठी कोणती आहे. मग आपण काय करायचं? शतकाचं घर चेक करायचं. शतकाच्या घरात इथे 5 आहे आणि इथे सुद्धा 5 आहे. अरे च्या, असं कसं? दोन्ही ठिकाणी 5 असल्यामुळे आपल्याला आताही समजत नाही आहे नक्की कोणती संख्या मोठी आहे. मग आता आपण काय करायचं? दशकाचं घर चेक करायचं. दशकाच्या घरात इथे 4 अंक आहे आणि इथे सुद्धा 4च अंक आहे. म्हणजेच आपल्याला हजाराचं घर, शतकाचं घर आणि दशकाचं घर चेक करून सुद्धा बघून सुद्धा आपल्याला कळत नाही आहे की कोणती संख्या मोठी आणि कोणती संख्या लहान आहे. का? कारण दोन्ही ठिकाणी अंक सेम आहेत, सारखे आहेत. आता आपण एक शेवटचं घर राहिलं आहे एककाचं. एककाचं घर बघूया. एककाच्या घरात इथे 2 आहे आणि इथे 9 आहे. म्हणजेच ही संख्या मोठी आहे आणि ही संख्या लहान आहे. का? कारण 9 हा अंक 2 पेक्षा मोठा आहे. म्हणजेच लहान संख्या कोणती आहे? 9542 आणि मोठी संख्या 9549. समजलं? संख्यांचा लहान मोठेपणा आता समजलं. लहान कोणती आणि मोठी कोणती हे समजलं. जर समजलं नसेल, काही शंका असेल तर कमेंट्समध्ये जरूर विचारा, आम्ही नक्की उत्तर देऊ. हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपण आता भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये.